नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल अथर्व भाऊ जाधवमध्ये. तर आज चालू आहे रेस कोर्सला मस्तपैकी एक्सरसाइज करायला, व्यायाम करायला, कारण वजन लय वाढले. तर थोडा आहे बाई, हां ठीक आहे. तर मस्तपैकी चाललो आहे सकाळ सकाळ व्यायाम करायला. सकाळ सकाळ नाही, थोडा लेट झालो आहे नाही का. लई लवकर निघायचा प्लॅन होता, 6लाच निघायचा प्लॅन होता, परंतु आता लेट झालेलो आहे. किती वाजले? 7:15. बापरे, लई जास्तच लेट झाले. पण काही विषय नाही, आता मस्तपैकी जाऊ, व्यायाम वगैरे करू तिकडं. वॉकिंग रनिंग चालू राहील नाही का आपली. आणि आज आलो आपण आपल्या मोठ्या बंधूबरोबर, आपल्या भावाबरोबर 4 व्हीलरमध्ये. तर चला, आपल्याला काही लई लांबचा रस्ता नाही, आपल्याला काहीतरी 10 मिनटाचा रस्ता आहे. तर थोड्या वेळाने लगेच पोहोचू. आता आम्ही आहोत हाजी अली रोडला, हाजी अलीला आहोत. आता चौक आहे ना, हां हाजी अली चौकात आहे आता आम्ही. तर मस्तपैकी जाऊ. आता थोडा वेळ लागेल आपल्याला, पण जाऊ नाही का. तर दाखवतो तुम्हाला तिथला नजारा कसा आहे, काय आहे. आणि तिकडं हॉर्सवरती बेटिंग होत असते नाही का. हॉर्सवरती पैसे लावतात लोक आणि अजून छापतात नाही का, मजबूत छापतात. कारण जे लोक पैसे लावतात ते काय असे नाही की 10 रुपये लावले, 5 रुपये लावले, भाई कोटींनी लाखोंनी पैसे लावतात. आणि मग त्यांचा लॉस झाला, प्रॉफिट झाला, ती नंतरचे विषय आहेत. पण भाई लय खतरनाक असतं. तर सध्या तर आपण आपलं नॉर्मलच चाललो आहे. तुम्हाला जर मी पुढं कधी गेलो बेटिंग वगैरे पण दाखवू तुम्हाला तसलं काय होतं तिथं. तर चला मंडळी, आता जाऊ तिकडं, भेटू तिकडं नाही का. चला तर मित्रांनो, आता फायनली पोचलो आहोत आपल्या लोकेशनला. गाडीतून खाली उतरलो आहे आणि आता चाललो डायरेक्ट रेस कोर्सच्या इथं. थोडं वॉकिंग आहे, थोडं वॉकिंग करू आणि थोड्या वेळाने आता आपण डायरेक्ट एंटर करणार आहे रेस कोर्सला. वॉकिंग रनिंग चालू करू नाही का आपली. तू काय करणार, रनिंग करणार आहे का? भाऊ आपला रनिंग करणार आहे, आपण थोडी लाईट वॉकिंग करू, कारण आपल्याला एवढी सवय नाही व्यायामाची. भाऊ आपला आधीपासून जिम वगैरे मारतोय. थोडा वाटतो ते असं हेल्दी वाटतो, पण जिम वगैरे मारतोय आधीपासून, तर त्याच्या शरीराला तेवढी सवय आहे. माझं वजन त्यापेक्षा कमी आहे, तर पण भाऊचा स्टॅमिना लय पॉवर आहे नाही का आपल्यापेक्षा. तर काही विषय नाही, आपण थोडी लाईट वॉकिंग चालू ठेवू. भाऊ आपला रनिंग करेल आणि थोड्या वेळाने आपण एंटर करणार आहे तिकडं. गाडी आत्ता मागं पार्क केलेली, इथं नाही मागं केली पार्क. तर चला. तर मित्रांनो, आत्ता जे तुम्ही बघताय ते आहे एंट्री गेट, म्हणजे इथून तुम्ही रेस कोर्सच्या आतमध्ये एंट्री घेऊ शकता. तर आता आम्ही आत आलो आहोत आणि मस्तपैकी आता आत बघू काय काय कसं आहे, तुम्हाला पुढं दिसलंच. तर चला. तर मित्रांनो, आता फायनली एंटर झालो आहे नाही का रेस कोर्समध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं आसपास मागं तुम्हाला दिसत असेल का नाही, तर इथं तुम्हाला दिसत असेल की इथं घोडे वगैरे मस्त ट्रेनिंग वगैरे चालू आहे. आणि आम्ही पण आता एंटर झालो आहे. थोडं एंट्रन्सवरतीच आहे आम्ही अजून. पुढं आपलं ग्राउंड आहे, मैदान म्हणण्यापेक्षा रेस कोर्सचं ते अवतीभवती आपण फिरणार आहोत मस्तपैकी. आणि इथं बघा मस्त घोड्यांचं ट्रेनिंग चालू आहे. लोक घोड्यावरती सवारी करत आहे. थोडासा आपल्याला आहे ना घसा बसलेला आहे, म्हणून थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम वाटेल तुम्हाला, परंतु तुम्हाला मस्त ब्लॉग वाटणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता फायनली आपण रेस कोर्सच्या आतमध्ये एंट्री घेतलेली आहे. आपला तो गेट होता तुम्हाला दाखवला होता, तिथून आपण एंट्री घेतली आणि मस्तपैकी आपण आता रेस कोर्समध्ये फिरतोय, मस्त आनंद घेतोय. आपला जो भाऊ आहे तो मस्त आता पळत पार लांब गेला आहे नाही का. इथून दिसत पण नसन तो, एवढा लांब गेला आहे. त्याला बोललो होतो थांब थोडा व्हिडिओपर्यंत, पण तो काही थांबला नाही. तर जाऊ दे, काही विषय नाही. तर मागं जे तुम्ही बघताय ते आहे आपलं घोड्यांचं ट्रॅक आहे. आता इथून लई सारे घोडे गेले नाही का पळत, म्हणजे असे एकटेच नाही, त्यांचे जे सवारी करत होते त्यांच्यासोबतच नाही का. काय बोलते मलाच कळाना. जाऊ दे, चला. आता मागं तुम्हाला दिसत असेल लई सारे घोडे, हे बघा खतरनाक. खास हा घोड्यांचा ट्रॅक आहे, तर त्यांचं चालूच असते नाही का इथून घोडे विडे पळवणं नाही का. त्यांची ट्रेनिंग आहे एक प्रकारची ती. थोडं लेट आलो आम्ही, जास्त ऊन पडते त्यामुळं, पण उन्हाला जर अवॉइड केलं तर तसं मस्त वाटते. अनुभव चांगला येतं. तुम्ही पण जर मुंबईला आले कधी तर रेस कोर्सला नक्की या, ते पण सकाळ. इथं बघू शकता हेलिकॉप्टर खतरनाक. आपलं हे ट्रॅक आपण थोडं पलीकडं, ट्रॅकच्या पलीकडं थोडं, हा मस्त खतरनाक एकदम हेलिकॉप्टर आहे. आणि इथं आपले घोडे महाशय पळत आहेत. इथं काय कंटिन्यू चालू असतं, खास घोड्यांसाठी हा ट्रॅक बनवलेला आहे. तर बघा कसला खतरनाक पळत चालला आहे तो, ये बात बघू शकता कसला खतरनाक वाटतोय. आपला पण येईन एक दिवस हेलिकॉप्टर. चला मंडळी, आता रेस कोर्सच्या बाहेर पडलो आहे आणि आता वेट करतो आहे भावासाठी.
थोडं आता पुढं जाऊन आपण थांबू, भावासाठी वेट करू, त्याला कॉल करू. तो लयला मागं राहिला नाही का, म्हणजे तो पळत होता तिथून मग तो आला आहे. तर त्यासाठी थोडं वेट करू. आपण आता बाहेर आलो आणि आम्हाला बाहेर येता येताच तब्बल अर्धा तास लागून गेला. कारण व्हिडिओमध्ये एवढं जाणवत नसेल, परंतु ते जे आहे रेस कोर्स आणि ते ग्राउंड सगळं लई मोठं आहे. लई मोठं म्हणजे आता किलोमीटरमध्ये मला काय एवढं खास माहिती नाही, परंतु भरपूर मोठं आहे. तुम्ही जर कधी आले तर तुम्हाला कळेल बाई. लई डेंजर आहे नाही का. तिथं आता मागं घोड्यांचं ट्रेनिंग वगैरे चालू आहे. तुम्हाला मी घोड्यांचं ट्रॅक वगैरे पण दाखवलं असेल. फुल पॉवर विषय नाही का. इथं थोडं लवकर यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे, पुढच्या वेळेस आपण बघू. तर चला मंडळी, आता मस्तपैकी घरी जाऊ, थोडा फ्रेश होऊन घेऊ आणि नाश्ता करू. काय म्हणता? चला. आला आपला भाऊ, पण फोन करायची गरज पण नाही पडली. आला आपला भाऊ. इथं पार्किंगची सोय वगैरे अशी आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळे इथं तुम्ही लावू शकता. इथं काही तुम्हाला पैसे वगैरे चार्ज करणार नाही. पैसे वगैरे कोण चार्ज केले तर त्याला डायरेक्ट म्हणायचं भाऊ इथं फुकटात विषय, तुम्हाला काय पैसे वगैरे चार्ज करणार नाही. तुमची 2 व्हीलर असू 4 व्हीलर असू काही विषय नाही आहे. तुम्ही मस्तपैकी आपली गाडी इथं निवांत पार्क करू शकता. कसे आहात? आता मस्तपैकी आपलं आवरून वगैरे झालं आहे, मस्त फ्रेश झालो आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपला फेवरेट टी शर्ट टाकलेला आहे. हा जो टी शर्ट आहे आपला फेवरेट आहे, पर्सनल फेवरेट आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिला असेल, आपली गावाची जी कंदुरी होती, कंदुरीचा ब्लॉग होता आपला, त्याच्यामध्ये पण आपण हा टी शर्ट घातला होता. तर आपला फेवरेट आहे नाही का, आपला कम्फर्ट टी शर्ट आहे म्हणून आपण घालत असतो. आणि आत्ता भाऊ आपला मस्त स्टडी करत बसला आहे, त्याचा अभ्यास आहे, नीटची प्रिपरेशन करतो आहे भाऊ. तर काही विषय नाही, मी पण थोडं आपलं कॉलेजचं करत बसतो. तर मंडळी चला, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो आणि आपण आता पार्ट 3 पण लवकरच टाकणार आहे. 2 पार्ट ऑलरेडी चॅनलवरती टाकलेले आहेत, तर नक्की बघा. पुढचा पार्ट पण लवकरच येतो, एडिटिंग प्रोसेसमध्ये. आता लगेच एडिट करून त्याला उद्या किंवा परवा टाकून देतो. तर चला मंडळी, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आजचा ब्लॉग थोडा शॉर्ट होता, परंतु चालतंय नाही का. आता पुढं पण भरपूर ब्लॉग येणार आहे. तर बाय मंडळी, चला.